नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक भेटतात. काही लोक खूप चांगले आणि मनापासून साथ देणारे असतात, पण काही लोक असेही असतात जे खूप चालू आणि चाप्टर असतात. असे लोक वरून गोड बोलतात, जवळीक दाखवतात, पण अनेक वेळा त्यांचा उद्देश फक्त स्वतःचा फायदा करून घेणं हा असतो. जर आपण सावध राहिलो नाही तर ते आपला वेळ, विश्वास आणि कधी-कधी आपली शांतताही हिरावून घेतात. म्हणूनच अशा लोकांना ओळखणं आणि त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण जाणून घेणार आहोत चॅप्टर आणि चालू लोकांशी कसं वागायचं, याचे 8 सोपे प्रभावी मार्ग. नंबर 1. मर्यादा राखा. चॅप्टर किंवा चालू लोकांशी वागताना सर्वात आधी मर्यादा ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशा लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नसते. काही लोक वरून खूप जवळीक दाखवतात, पण आतून ते फक्त माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपण आपल्या योजना, अडचणी किंवा वैयक्तिक गोष्टी सांगितल्या तर ते त्याचा कधीही फायदा घेऊ शकतात. म्हणून अशा लोकांशी फक्त आवश्यक तेवढंच बोलावं. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी स्वतःपुरत्या ठेवाव्यात. मर्यादा ठेवल्या की समोरच्या व्यक्तीलाही कळतं की आपण सहज फसणारे नाही. नंबर 2. भावनिक होऊ नका. चालू लोकांची एक सवय असते, ते लोकांच्या भावनांशी खेळतात. कधी कधी ते खूप गोड बोलतात, कधी आपल्याला अपराधी वाटायला लावतात, तर कधी राग आणायचा प्रयत्न करतात. अशा वेळी अनेक लोक भावनिक होऊन लगेच निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात. त्यामुळे अशा लोकांशी वागताना शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आधी विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. जर आपण भावनिकपणे गुंतलो तर ते आपल्याला सहजपणे वापरू शकतात. नंबर 3. स्पष्ट आणि मोजकं बोला. चॅप्टर लोकांशी बोलताना जास्त बोलणं टाळणं चांगलं असतं, कारण ते आपल्या शब्दांचा वेगळा अर्थ काढून त्याचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे अशा लोकांशी बोलताना मुद्द्याचं आणि स्पष्ट बोलावं. अनावश्यक स्पष्टीकरण देऊ नका. जितकं साधं आणि सरळ बोललं तितकं गैरसमज होण्याची शक्यता कमी असते. स्पष्ट बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर तो आत्मविश्वासाचं लक्षण आहे. जेव्हा आपण ठाम आणि मोजक्या शब्दात बोलतो तेव्हा समोरच्याला कळतं की आपल्याला फसवणं सोपं नाही. नंबर 4. महत्त्वाच्या गोष्टींचे पुरावे ठेवा. जर पैशाचा, कामाचा किंवा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीचा व्यवहार असेल तर पुरावे ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण चॅप्टर लोक आधी काहीतरी बोलतात आणि नंतर पूर्णपणे नाकारतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा व्यवहार लिखित स्वरूपात ठेवा. मेसेज, ईमेल किंवा लिखित करार असला तर नंतर गैरसमज कमी होतात. पुरावे असतील तर तुमची बाजू मजबूत राहते. त्यामुळे कोणीही सहजपणे आपल्याला चुकीचं ठरवू शकत नाही. नंबर 5. प्रत्येक वेळी हो म्हणू नका. काही लोकांना सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय असते, पण चालू लोक याच चांगुलपणाचा फायदा घेतात. जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला हो म्हणत राहिलात तर समोरचा माणूस सतत तुमच्यावरती काम टाकत राहतो. त्यामुळे गरज असेल तेव्हा नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. नाही म्हणणं चुकीचं नाही, उलट त्यामुळे लोकांना कळतं की तुम्हालाही स्वतःच्या मर्यादा आहेत. यामुळे लोक तुमचा अधिक आदर करायला लागतात. नंबर 6. गोड बोलण्याला लगेच बळी पडू नका. चॅप्टर लोक अनेकदा खूप गोड बोलून लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करतात. ते तुमची स्तुती करतील, तुमचं कौतुक करतील आणि तुम्हाला खास असल्याचं वाटू देतील. पण अनेक वेळा हे सगळं फक्त त्यांचा फायदा मिळवण्यासाठी असतं. त्यामुळे कोणीतरी खूप गोड बोलत असेल तर लगेच विश्वास ठेवू नका. त्याच्या शब्दांपेक्षा त्याच्या कृतीकडे जास्त लक्ष द्या. खरा माणूस फक्त बोलत नाही तर कृतीतूनही चांगुलपणा दाखवतो. नंबर 7. आत्मविश्वास ठेवा. चालू लोक सहसा अशा लोकांना लक्ष करतात जे घाबरलेले किंवा कमकुवत दिसतात. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने बोलता
आणि तुमच्या मतावरती ठाम राहता, तेव्हा समोरच्याला कळतं की तुम्हाला सहजपणे फसवणं शक्य नाही. आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा बचाव असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शांत राहा आणि स्वतःचा आदर कायम ठेवा. नंबर 8, गरज पडली तर अंतर ठेवा. कधी कधी लोकांपासून दूर राहणं हाच सर्वोत्तम उपाय असतो. जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचा फायदा घेत असेल, तुमचा आदर करत नसेल किंवा त्यांच्यामुळे सतत त्रास होत असेल, तर त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणं योग्य ठरतं. प्रत्येक नातं टिकवणं गरजेचं नसतं. आपल्या मनशांतीसाठी काही लोकांपासून दूर राहणंही तितकंच महत्वाचं असतं. अंतर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्यात सकारात्मक लोकांसाठी जागा तयार होते. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक प्रकारचे लोक भेटतात, पण कोणावरती किती विश्वास ठेवायचा आणि कोणाशी किती जवळीक ठेवायची हे ठरवणं आपल्या हातात असतं. जर आपण सावध राहिलो, मर्यादा ठेवल्या आणि आत्मविश्वासाने वागलो, तर कोणालाही आपला गैरफायदा घेणं सोपं नाही. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.